सिंधुदुर्ग मुक्त नाही, ड्रग्ज मुक्त, नशामुक्त. आणि जागा बदलली व्हिडिओची. मी ती आत्मा 5-6 आरोपी होती, त्याला 5च दाखवले, एकाला सोडण्यात आलेला आहे. आणि एक व्हिडिओ हॉटेलच्या आतमध्ये आहे आणि कारवाई करण्याचे व्हिडिओ हॉटेलच्या बाहेर आहे. बरोबर आहे ना? माझा तो आवडता विषय आहे. मी असताना कोण सुटणार नाही, कुठेही पळून देतो. त्याच दिवशी मी आमच्या SP साहेबांना त्या बाबतीची माहिती दिली. लवकरच जुगार करणारे त्यांच्यावर कारवाई होणारच, तो एक पण सुटणार नाही. आणि जे अधिकारी त्याला मदत करत होते त्यांना पण त्यांच्यावर पण कारवाई होणार. आम्ही दोघंही अतिशय स्पष्ट भूमिकेचे आहोत की ह्या गोष्टीवर तडजोड नाही, तडजोड बिलकुल नाही. वशिलेबाजी ह्या बाबतीमध्ये चालणार नाही. म्हणून जे हे मस्ती करतायत ना, सगळ्यांवर आरोप होणार बघा कारवाई. कोण सुटत नाही, कोण सुटत नाही. तर त्या अनुषंगाने एकच विषय आहे की गांजाचे मुलं, आता काल अल्पवयीन मुलाकडे गांजा सापडला कणकवलीमध्ये 1.5-2 किलो. अशा कारवाई केल्या, खूप केल्या, पण त्यांच्यापर्यंत गांजा येतो कुठे, त्याचे रॅकेट काय, कदाचित सापडलं असेल तर त्यात तुम्ही सांगत नाही. हे निश्चित आपल्या 2 गोष्टी लक्षात घ्यावं लागेल. प्रत्येक वेळेला असं म्हणून चालत नाही. आता कुठून येतो हे सगळं असतं. आता कुठून येतो त्याचे आपल्या पुढच्या लिंक चालूच असतात. तपासाच्या इनिशियल स्टेजमध्ये काहीही सांगितलं जातं. तो तपास इफेक्ट होतो त्याला. आत्ताच परवाचा घडलेला आहे, ते मला हे बोलणं योग्य नाही. बरोबर, त्याचा पुढचा आणि मागचा दोन्हीकडे आम्ही तपास करतोय. पुढे जातोय. एकदमच उशीर होईल ना, फक्त तुम्ही माझ्यावर चला, मी पकडून देतो. एकदमच उशीर झाला मग पालकमंत्री नोंद जातो त्याच्यात. आणि असं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, आपण आपला कार्यक्रम सगळं तयार आहे. मला नावं माहिती आहेत, फक्त हे तिथपर्यंत पोचतायत का मी बघतोय. नाही पोचलं तर पालकमंत्री हातात घेणार, असं आहे ते. तुम्ही चिंता करून, मी एकाला या माझ्या कारकिर्दीमध्ये ना तुम्हाला सांगतो, आम्हाला साहेब, मोठे साहेबांचा हा फार आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. निलेश साहेब, आम्ही सगळेजण या जिल्ह्यामध्ये एकाला ठेवणार नाही जे ड्रग्ज आणि गांजाने हे करतात. तुमचं बघत असतील तर मी तुम्हाला आज सांगतो, प्रत्येकाला पोचणार. आम्ही स्वतः कारवाईसाठी खालती उतरणार. जे काय हातपाय काढायचे सगळ्यांचे तेही काढू, पण भीती वाटली पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये पुढे गांजा आणि ड्रग्ज आणण्यामध्ये. आणि त्या अधिकाऱ्यांना पण आम्ही सोडणार नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्या कारकिर्दीमध्ये कोणी मस्ती करूच नाही. मी पूर्ण उच्चाटन करून पुढच्या पदावर जाणार आहे. मी तुम्हाला आज सांगतो, माझा कार्यक्रमच तेवढा आहे. एका बाजूला नोकऱ्या, दुसऱ्या बाजूला ह्या संदर्भात ड्रग्ज मुक्त. दुसरा माझं उद्दिष्ट नजरेसमोर काहीच नाही. आणि त्या अँगलने मी चाललेलो. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, नाही तर मी आहेच. मी बसलोय. फक्त अशी वर्दी माझ्याकडे नाही. हो, त्या संदर्भाचे पाळेमुळे आमच्या SP साहेबांनी काढले. बघा काय माहिती ना, तुम्हाला असं वाटतं हे जे बघणारे लोक आपले पत्रकार परिषद बघतात आणि मग ते अलर्ट होतात. SP साहेब कमी का बोलतात? कारण का काही कारवाया न सांगता करायला लागतात, धागेदोरे शोधायला लागतात. म्हणून तुमची इच्छा आहे ना, ते सगळं बंद व्हावं. तर ह्या बाबतीमध्ये आम्ही थोडक्यात जे उत्तर देऊ ते लिहा आणि मोकळे करा, जेणेकरून एक दिवस तुम्हाला कारवाईची बातमी चालायला भेटेल. कारण हे आपल्यापेक्षा ते शातीर असतात, समजून घ्या. ते आमचे हे पत्रकार परिषद ऐकतात, SP साहेब काय बोलतायत, पालकमंत्री काय बोलतायत. अरे बाबा चला असं बोललो ना, इकडची लोकेशन चेंज कर, सगळे आहेत बाबा. थांबा तुम्ही संयमाने, सगळं फटाके लागणार सगळीकडे.